सभा भरते हुए यहाँ उपस्थित रहना बहुत बड़ी बात है। चलो अश्वत्थाम्याला मारू दिलं नाही. द्रौपदी म्हणाली नका मारू त्याला, माझी 5 मुलं मृत आहेत, माझी काय अवस्था आहे. आणि त्याच्या आईला तो तरी एकटाच आहे गौतमीला. तुम्ही जर त्याला ठार मारलं तर त्याच्या आईची काय अवस्था होईल. म्हणून नका मारू, हे त्या आईलाच माहित असतं. पण हे लेकरांना नाही कळत. आई आपल्या मुलासाठी आपला प्राण त्यागू शकते, पण मुलगा आई बापासाठी प्राण नाही देऊ शकत, नाही देऊ शकत. दादा, जीवनामध्ये आईचं एवढं प्रेम असतंय, किती प्रेम आहे महाराज. प्रेम
ज्याची आई गेली ना त्याला विचारा, त्याच्या जीवनातला सुखाचा समुद्र आटून गेला. इतकं प्रेम करणारे, प्रेमाचं दुसरं रूप म्हटलं तर आईच आहे. अशा आई बिना लेकराला विचारा, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझ आता मी कोणत्या उपायी. थोडा पेस द्या. प्रेम स्वरूप आई. आई तुला कुठे शोधू ग आता? आई तुला सांगू का, तुझी सर कशात जगात येत नाही ग. स्वयंपाक करताना तुझ्या मांडीवर झोप लागायची, जात्यावर दळण दसत असाना तुझ्या मांडीवर झोपायचो. आई आता ती कूस मला कधीच मिळणार नाही ग. आपली लेक किती मोठी श्रीमंताच्या घरी दिली ना, ती कधी भेटायला आली तर आईने सगळ्या वस्तू तिला द्यावं. अगं आई माझ्या घरी सगळं आहे. आई आहे का सगळं? एवढ्या मोठ्या घरी मला बाबाने दिलंय. ती म्हणते आई ताडे, अगं याच्यापेक्षा चांगले पदार्थ तुझ्या घरी आहेत, पण हे पदार्थ का देते? ही पदार्थ तू बघितलं की तुला माझी आठवण होईल की हे आईने दिलंय. आणि जगात एवढं प्रेम आईच करू शकते. नका मारू त्या, जाऊ दे अश्वत्थाम्याला. सोडून दिलं आणि त्याच वेळेमध्ये महाराज पांडवाचा सगळा वंश संपला. सगळा वंश संपला. आता पांडवच फक्त राहिले, पण पुढचा वंश संपला सगळा. काय वाटलं असेल त्या द्रौपदीला, देवा तू माझ्या सोबत आहे, अखंडपणे रात्री दिवस आहे. अरे माझ्या जीवनात एवढं दुःख काय यावं? अरे जिचा भाऊ अखंड सोबत आहे, त्या द्रौपदीच्या मुलाची ही अवस्था झाली आणि तुम्ही आम्ही म्हणतात देवाने आमचं फार वाईट केलं. देव तुमचं चांगलं करीत नाही, वाईट करीत नाही, पण तुम्हाला कर्म देतो. ते कर्म मात्र तुम्ही चांगलं करत राहा. जसं कर्म करताल तसंच या ठिकाणी तुम्हाला त्याचे फळ मिळाल. महाराज जीवनामध्ये जितकं चांगलं कर्म करता येईल तेवढं करा आई. वाईट कर्म करायला उशीर लागत नाही, त्याला काही कुठं अभ्यास करावा लागत नाही महाराज. दुसऱ्याचं वाटोळं करायला काय त्याला काय शिक्षण घ्यावं लागतं का महाराज? 10,000 कडब्याची गंज आहे आणि 10,000 कडब्याची गंज आहे, तिला किती काडेपेट्याचा बॉक्स लागल पेटवायला? किती बॉक्स? एक बॉक्स मध्ये बांधायचं नाही, एवढी मोठी 10 पत्र नाही, फक्त एक काडी. तसंच आहे महाराज, आयुष्यभर चांगलं कर्म केलं, एक मनामध्ये विचार आला की केलेल्या कर्माचा नाश होतो महाराज. आणि अजून एकदा बोलून जातो, 1 महिनाभर तुम्ही केलेली साधना, 1 महिनाभर केलेली भगवान परमात्म्याची पूजा, 1 महिन्याचं पुण्य एकीकडे आणि एकदाच वाईट विचार आला एकीकडे, तर त्या 1 महिन्याचा पुण्याचा नाश ते एकच विचार करताय का? असुराची ताकद जास्त आहे. काल पण सांगितलं मी तुम्हाला, असुर वृत्ती फार विचित्र आहे. पण जीवनामध्ये ते चुकून सुद्धा आपल्या मनात झोपतानीच फक्त एक करायचं, देवा दिवसभर काय माझ्याकडून पाप पुण्य घडलं असेल क्षमा कर, पण उद्या झोपेतून उठवताना उठल्यानंतर उद्या दिवसभरात मला कसलंच वाईट बुद्धी सुचू देऊ नको. प्रार्थना कर आणि मग झोपा. बस द्रौपदीची ही अवस्था झाली. आणि तेवढ्यामध्ये अभिमन्यूची पत्नी ती गरोदर होती. अभिमन्यूला तर ठार मारले यांनी आणि ती पत्नी पळतच आली. भगवान गोपाळ कृष्ण तिथे आहेत, अर्जुन तिथे आहेत, सगळे पांडव तिथे आहेत. रडू लागले, आक्रोश करू लागली, हे देवा, हे कन्हैया, माझ्या पाठीमागे एक अग्नीसारखा बाण निघालेला आहे आणि तो मला ठार करण्यासाठी तो बाण निघालेला आहे. मी मेले तरी मरू द्या,
पण माझ्या गर्भाचं रक्षण करा. माझ्या पोटात वाढणारा जो पांडवाचा वंश एवढा शिल्लक आहे त्याचं रक्षण करा. भगवान गोपाल कृष्णाने अंगठ्या एवढं रूप घेतलं, अंगठ्या एवढं, आणि उत्तरेच्या गर्भामध्ये त्या परीक्षितीचं त्या ठिकाणी रक्षण केलं. हे कुणी बाण सोडलं होतं माहिती का? अश्वत्थाम्यानेच. का? संगतीचं परिणामच तसा महाराज. हो, दुर्योधनाचं अन्न खाल्लं म्हणून लक्षात घ्या, अन्न सुद्धा चुकीच्या माणसाचं खाऊ नका महाराज. शबरीची ती गोष्टी बोरी खातो सीतापतिरा सखे ग गोकुळचा घनश्याम, सखे ग गोकुळचा घनश्याम, सखे ग गोकुळचा घनश्याम. ऐका, शबरीची गोष्टी बोले खाई, विदुराच्या घरातलं कन्या खातो, पण 56 प्रकारचे भोग दुर्योधनाचे नको बाबा, त्याचं खाणं सुद्धा चुकीचं आहे. हा, कुसंगतीमध्ये महाराज, कुसंगतीमध्ये महाराज सगळ्याचा नाश होतो, त्याचाही होतो ना आपला होतो. दुर्योधनाच्या संगतीमध्ये वाहत होतं ना. एकदा त्याला जिवंत सोडलाय, द्रौपदीचे 5 पुत्र मारले तरी सोडून दिलं जीवन. परत उत्तरेच्या गर्भाचा नाश करायला तो अग्नीसारखा बाण सोडतोय. किती वाईट बुद्धी हो महाराज. अंगठ्यावर रूप घेतलं, गर्भामध्ये रक्षण केलं महाराज. भगवान गोपाल कृष्णाने परीक्षित राजाचं, परीक्षित राजाचं. सुतमनी कथा सांगू लागले. हे शौनिकजी, एकदा जिवंत सोडलेल्या अश्वत्थाम्याने परत पांडवाचा वंश निर्वंश करण्यासाठी केलेला क्रूर कर्म किती निंद कर्म आहे. आणि म्हणून जायचे ते चांगल्या संगतीत जगा, चुकीच्या संगतीत जाऊ नका. 2 असे अट्टीला दरोडेखोर होते. एका मोठमोठ्या अशा राजाच्या घरी दरोडा टाकला. भला मोठा सोन्याचा दरोडा पडला. सोनं घेऊन रात्रभर पळतात, रात्रभर पळतात, पळता 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 अख्खी रात्र पळण्यात गेली आणि जवळ असं आपल्यासारखं गाव लागलं. त्या गावाच्याच काठावर, गावाच्या बाजूला थांबले दोघंही धापा टाकून टाकून. त्यातला एक जण होता, त्याला जरा भूक लागली. तो त्या दुसऱ्या चोराला म्हटला, अरे बाबा, चोरी लय मोठी झाली कडे, 10-15 किलो सोनं आहे, आयुष्यभर बसून खाल्लं ना तरी सरणार नाही, पण आता मला भूक लागली, तो गावात जाऊन काहीतरी मिठाई वगैरे घेऊन ये मला. दुसरा चोर म्हणला, बरे. काही पैसे घेतले आणि तो गावात आला मिठाई घेण्यासाठी. आता तो गावाच्या बाजूला जो बसलेला चोर आहे तो मनातली मनात विचार करतो, एवढं मोठं सोनं आहे आणि ह्या सोन्याच्या 2 वाटण्या होत्या, मग ही जर अख्ख सोनं मला मिळालं तर किती बरं होईल. पण म्हणजे आता कसं मिळेल, मग त्याला मारल्याशिवाय का सोनं मला मिळणार नाही. आणि कदाचित जर त्याला पकडलं तर तो माझंही नाव सांगेल आणि मला बी जेल भोगावं लागेल आणि सोनं बी जाईल. मग म्हणजे त्याला ठार मारूया. असा कोण गावाच्या बाहेरचा चोर विचार करतोय. आणि आला का तो, त्याला आला की पाणी आणायला होतो. जवळच विहीर होती आणि विहिरीत गेला पाणी आणायला की तिथलं तिथंच त्याला ठार करतो. आणि मिठाई आणायला जो मित्र आहे ना, म्हणजे चोर, तो बी विचार करतोय, म्हणला एवढं मोठं सोन आहे, हा याच्या 2 वाटण्या होत्या, मग ही सोन आपल्याला सगळंच कसं काय भेटतं. असं करून मिठाई घेऊ, त्याच्यात हिंद्रेल टाकू आणि गेल्या त्याला खा लावू. तो आला की सगळं सोनं मला. घेतली मिठाई, घेतली अजून काय भजे बिजे घेतले. एका दुकानात गेला, इंडियनची बाटली घेतली, त्याच्यात टाकली आणि पिशवीत घेऊन गेला. गेल्याच तो त्या मित्राला म्हणतोय, त्या चोराला, हे तुला भूक लागली ना, पहिली खाबर मिठाई.
म्हणजे ह्याला काय म्हणत होतं की त्याला पहिलं त्याला खाऊ घातलं म्हणजे ते मेलं की सगळं सोनं मला. तो काय म्हणला, खातो म्हणला, पण इथं विहीर आहे, मग हे पवरा घी पाणी आण. ते मला बरं पण खा बरं का, मला काय खातो म्हणलं, तू मी नंतर खातो, मला तू आधीवर खा, तुला भूक लागली ना, हा मी जातो मला पंक्तीला. असं नाही म्हणलं बरं का. आला तो पाणी आणायला गेला. पवरा होता त्याला दावच नव्हतं, मग 9 पारसाची विहीर. तो पायऱ्यातून खाली गेला की हा जो मिठाई खाणारा होता ना चोर, त्याने भला मोठा दगड आणला आणि पाणी आणणाऱ्या मित्राच्या डोक्यात धाड दिशे टाकला. तो तिथंच गतप्राण झाला विहिरीत. बास म्हणला, आता सगळं सोनं पाठ्याचं आहे, पण मला भूक लागली, पहिली मिठाई खाऊन टाकू. आला महाराज, भूक लागली ती दोन्ही हाताने मिठाई खाल्ली. जसा मिठाई खाऊन आता मिठाई खाल्ली की इंद्रियल बी खाल्लं ना त्यात, हा त्याच्या पोटात इंद्रियल गेलं आणि जे झाडाला टेकून असा झोपला ते अजून नाही उठला. तो विहिरीत तिथं मेला, तो इथं मेला. शेनी त्याला मारलं पण त्याने सोडलं कायला, सोनं जागेवर राहिलं. कुसंगतीत दोघांचाही नाश आहे, म्हणून कुसंगतीनेच हा गेला महाराज ढेकणाच्या संगे. हा हिरा जो भंगला, हिरा माहिती, हिरा तुम्ही किती आयरनीवर फोडायचा प्रयत्न केला, तो आयरनीत तरी घुसेल किंवा निष्ठून जाईल, पण हिरा फुटत नाही. पण तो जर नुसता ढेकणाच्या संगतीत गेला की त्याचं वाटलं होत आहे का नाही. हा साधूला तेच कलंक आहे मोठा महाराज. हा साधू कशानेच भ्रष्ट होत नाही, पण ढेकणासारख्या माणसाच्या संगतीत गेला की त्याचं वाटलं ह्याचं वाटलं होतं. संत संगती सगळ्यात मोठा लाभ होतो महाराज. त्याला सत्याची संगती महत्वाची. जिथं सत्य आहे, जिथं शिव आहे, जिथं सुंदर आहे, सत्यम शिवम सुंदरम, त्याला म्हणतात. सत्याचा संग करणं म्हणजे सत्संग, आणि इथं जे आहेत ना त्याला सत्संग म्हणतात. घरी होतो तो सत्संग होत नाही महाराज, इथं सत्संग होतो. जिथं देव भक्तांनी नाम आहे ते त्याची संगम आहे, तिथं संगम आहे महाराज. आणि या प्रकारे महाराज भगवान परमात्म्याने परीक्षित राजाचा म्हणजे लेकराचा त्या परीक्षितीचा त्या ठिकाणी रक्षण केलं आणि परीक्षित राजाचा त्या ठिकाणी जन्म झाला. पांडवाचा एकमेव वंश बरं का, एकमेव. मग भगवान गोपाल कृष्णाने सगळ्यांचा निरोप घेतला आणि द्वारकेला निघून गेले. आणि द्वारकेला निघून गेल्यानंतर महाराज इकडं सगळे 5 पांडव अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग ते गोड चिंतन करतात. कन्हैया द्वारकेला गेले. इकडे परीक्षित राजाचा जन्म झाला आणि जे काही सगळ्याच पांडवावर एक दुःखाचं सावट होतं की त्या लेकराच्या जन्माने सगळ्याला आनंद वाटला. आणि मग सगळे चिंतन कृष्णा कृष्णा कर दे हमारा जन्मा जन्म का निभारा. जय हो कृष्णा कृष्णा कर दे हमारा जन्मा जन्म का निभारा. जन्म का
कान्हा मेरे कान्हा म्हणा. कृष्णा 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 मेरे कृष्णा कान्हा मेरे कान्हा कृष्णा मेरे कृष्णा मेरे कान्हा मेरे कान्हा कृष्णा कृष्णा चिंतन चालू आहे, भजन चालू आहे, अतिशय गोड. कालच मी म्हटलं ना की देवाला माझं म्हणा, आणि देवा तू जसा माझा आहे तसा मी सुद्धा तुझाच आहे बाबा. हा, असं नातं करणं हे सगळ्यात सुखदायी आहे. कृष्णा मेरे कृष्णा कान्हा मेरे कान्हा कृष्णा कृष्णा कर दे हमारा जन्म जन्म का निभारा. हे कान्हा आम्हाला नाही रे बाबा परत जन्माला यायचं. हा, तू जर पुढचा अवतार घेतला तरच आम्ही जन्माला येऊ, नसता नको बाबा आम्हाला जन्माला आलो, आमचं निवारण कर. हळूहळू परिस्थितीला तो मोठा झाला, त्याचा विवाह झाला. इरावतीची कन्या असणारी त्या मुलीबरोबर त्या काळातला सगळ्यात मोठा परीक्षितीचा विवाह झाला. आणि परीक्षितीचा विवाह झाला एक दिवसाची घटना आहे. या पांडवांना सुद्धा कन्हैयाशिवाय करमत नव्हतं, कन्हैयाला पांडवाशिवाय करमत नव्हतं. म्हणून द्वारकेचा राणा आहे का नाही, का दुर्योधनाच्या घरी नाही. हा, तो का म्हणे चित्त करारे आणि येऊन गोपाळ. गोपाळ कुठे येऊन राहतो, ज्यांचं चित्त निर्मळ आहे, शुद्ध आहे, त्याच चित्तामध्ये भगवान परमात्मा राहतो. आपण आता कालचा थोडासा भाग राहिला बराचसा, आपण जरा थोडशा पुढे कन्हैयाचे चरित्र येणार आहे. चित्त कसं हरण केलं आणि मग त्यांचं चित्त का भगवानमय झालं, चिंतन त्यांचं चित्त का कन्हैयामय झालं, आपलं का होत नाही, आपलंही व्हायचं असेल ना काय करावं लागेल आपण पाहणार आहोत. अर्जुन म्हणताय की दादा बरेच दिवस झालं मी माझ्या श्याम सुंदराची भेट घेऊन येतो. ठीक आहे म्हटले. रथ जोडला आणि वाऱ्याची गडगड करीत अर्जुन द्वारकेत जात आहे. बरेच दिवस झालं. मग अर्जुन द्वारकेला गेले, पण किती दिवस, एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, 2, 3, 4 महिने झाले. इकडं चिंता वाटली. धर्मराज म्हणताय की भीमा अरे अर्जुन गेला तरी इतके दिवस राहत नाही, किती दिवस झालं, अरे जरा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते रे, म्हणजे काहीतरी संदेश पाठवा. आणि तेवढ्यामध्ये त्या रथाचा दुर्रा आकाशामध्ये दिसला. पाहिलं तर अर्जुन आलेला आहे. बापरे, बरं झालं आठवण काढली ना अर्जुनाला. अर्जुनाला रथातून उतरला, पण त्याचा चेहरा इतका पडलेला होता, इतका पडलेला होता महाराज, हृदय भरून आलेलं होतं. तो बोलत नाहीये. धर्म विचारते बा अर्जुना कन्हैया कसा रे.
तो गिरीधर कसा आहे, बरी का तब्येत? अर्जुन काहीच बोलत नव्हता, फक्त अर्जुनाच्या डोळ्यातून टप 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 पाणी वाहत होत. आणि अर्जुनाने रथालाच डोकं टेकवलं, सांगितलं, दादा माझ्या श्याम सुंदराने आपल्याला धोका दिला आहे. हंबरडा फोडून रडू लागला, एवढा मोठा आक्रोश केला. दादा आपल्या देवाने धोका दिला. अर्जुन झालं काय? त्याला शब्द फुटला. झालं काय? का रडतो? सांग ना. दादा कन्हैयाने अवतार संपवला, मूळ स्वरूपात निघून गेला. दादा मी जाईपर्यंत कन्हैयाने आपला अवतार संपवला होता. सगळे पांडव शोकात गेले, सगळे पांडव द्रौपदी सगळे रडतात, मोठमोठ्याने आक्रोश करतात, मोठमोठ्याने आक्रोश करतात. पण उद्धवाने एके दिवशी भगवान कन्हैयाने विचारलं की देवा, तुम्ही मूळ स्वरूपात जाणारे अवतार संपवण्याची वेळ आली असं म्हणता, पण तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाची भक्ती करावी, कोणाच्या आधारावर जगावं? तुम्ही गेल्यानंतर आम्ही सगळेच संपणार. कन्हैया म्हणता, नाही रे उद्धवा, तुला जर मला दररोज बघायचे ना तर सांगतो, मी हे देह जरी सोडून गेलो तरी मी प्राण रूपाने तो दररोज माझ्या श्रीमद भागवत कथेचं चिंतन कर. तुला दररोज मी प्रगट होईल आणि तुझ्याशी बोलाल. म्हणून भगवान कन्हैयाचा प्राण म्हणजे भागवत महाराज. एवढं सामान्य ती काही कहाणीची कथा नाही, कादंबरी नाही दादा. भगवान माझ्या कन्हैयाचा प्राण म्हणजे प्रत्यक्षात भागवत आहे. सांगितलं त्या भागवताचं दररोज चिंतन करा. भागवत तुम्हाला नाही ना फुटलं, त्याच्यावर डोकं टेकवा, हृदयाला लावा. नाही तुम्हाला वाचता आली तर त्याचं चिंतन करा. मी त्या रूपाने त्या भक्ताच्या हृदयात आहे. अमृत सुद्धा ज्या पुढे फिक आहे महाराज, अमृत सुद्धा ज्या समोर फिक आहे महाराज, एवढी कथा अमृत गोड आहे. म्हणून हे अमृत कथा अमृत घेण्यासाठी लोकांनी मरायला पाहिजे, मरायला. पण लोक महाराज काय कशाचा खासात फायदा बघतात. आता मला तुमच्या गावचं अनुदान जर मला माझ्याकडे वाटायला दिलं असतं ना इथं, आणि मी वाटाय बसलो असतं, मला तोडून सगळ्यांनी पैसे हातातून घेऊन गेले असते. हा इथे जागा पुरली नसते, एकमेकाला तोडून लोक आले असते. माझ्याकडे अनुदान वाटायला आलं, पुरुषोत्तम महाराज घ्या त्यांना, घ्या त्यांच्यापासून पोताचं पैसे. पण इतकं चालून कथा रूपी गंगा आली महाराज. काय भाग्य महाराज. वा पुरुषोत्तम महाराज, तुम्हाला धन्यवाद आहे महाराज. खूप सेवा आहे तुमची, खूप सेवा आहे. आणि एक लक्षात घ्या, सेवा केली की ती सेवा भगवान परमात्माच्या डोक्यावर ठेवत नाही. कोण्या रूपाने देतो महाराज, कोण्या रूपाने देतो. कारण आमचं दररोज तेच चिंतन आहे महाराज. पाहतो आम्ही, अनुभव घेतो महाराज. शास्त्रामध्ये तुम्ही जशी सेवा करताल तशा पद्धतीने तुम्हाला फळ मिळेल. भगवान श्याम सुंदराने अवतार संपवला आणि पांडवांनी इतका शोक केला, इतका शोक केला. म्हणजे बघा, आपण तरी कशाला राहायचं इथे, आपण बी जायचं. आणि ऐका, श्याम सुंदर गेल्यानंतर कन्हैया आणि कृष्णाने अवतार संपवला आणि पांडवांनी सुद्धा महाराज निजधामाला स्वर्गामध्ये निघून गेले. राजा परीक्षितीला राजा बनवलं आणि पांडवही निघून गेले महाराज. काय किती प्रेम केलं असं ऐका नाही. ओ छान. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव
अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते गोपेश्वरी अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी परित्यागवासी आठवी पाहता देवासी आठवी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी परित्यागवासी नवीन संमती परित्यागवासी एक संमती पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते अखंड वनवासी पण कन्हैयाला नाही विसरले दादा परित्यागवासी आठवीती जिनके रोम रोम में कन्हैया बसे है वही विष पिया करते हैं जिनके रोम रामे में शिव बसे हैं वही विष पिया करते हैं यू का थोड़ी कहानी पुरुषोत्तम जी काली हाथ लेके जो दर पे तेरे आएगा
अखंड वनवासी परित्या देवासी 8 वेदी निघून गेले. परीक्षिती राजा झाला आणि परीक्षिती 7 गणार्थ महाराज एवढा मोठा पराक्रम होता. अभिमन्यू पुत्र होता. काय अभिमन्यूचा पुत्र पराक्रम होता महाराज. फक्त ऐका, इतका धोक्याने मारला अभिमन्यू. जसा धर्मवीर संभाजी महाराज जसं यांना मारलं ना, असं महाराज चक्रव्यूह फोडला, आत गेला, पण बाहेर यायचं माहित नव्हतं. सगळ्यांनी मिळून त्याच्यावर वार केले. कोरड पडलो आणि कर्ण त्या ठिकाणी उभा आहे. काका मी मरतो आता. घोडभर पाणी पाजा त्या डबक्यातलं. जवळ पाणी डबक्यातलं ओंजळीतून आणून, अरे पुतण्या आहे तो, पुतणी आहे कर्णाचा. महाराज कोरड पडल्यावर त्याला वाटलं मी मरणार आहे. थेंबभर पाणी माझ्या तोंडात पडावं. दुर्योधनाच्या संगतीतल्या कर्णाने नाही पाणी पाजलं महाराज. त्या डबक्यातलं पाणी नाही पाजलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझाच काका अरे थेंबभर घोडभर पाणी मागतो. मी मरणार आहे. सगळ्यांनी मला वार करून माझे शरीर फक्त चिंध्या केल्या. हे अर्जुन बघतोय, पण आतमध्ये जाता येत नाही, त्याला सोडवता येत नाही पाणी पाजलं. आणि सोडिला प्राण अभिमन्यूने श्रीराम. तो गेला, पण ऐका कर्मगती सांगतो तुम्हाला. ज्या डबक्यातलं पाणी अभिमन्यूने मागितलं नाही दिलं, त्याच डबक्यातल्या चिखलामध्ये कर्णाचा रथ फसला. आणि मग देव म्हणतात, अर्जुना बघतोस काय. बार त्यावेळेस खाली उतरला कर्मवंत. देवा काय तुझा न्याय. मी निहत्य आहे, माझ्या हातात काही नाही, धनुष्य नाही, तलवार नाही, मी चाक रुतलोय म्हणून मी काढायला खाली उतरलोय, आणि तो मारायला म्हणतोस. तुला धर्म कळतो का. श्याम सुंदर स्मित हास्य करतात, गालावर खडी पडले. कर्णा काल तुझा धर्म कुठे गेला रे. ज्या वेळेस ते लेकरू तरपडत होतं पाण्यासाठी, वंजळवर पाणी त्याच्या मुखात सोडलं असतं, त्यावेळेस तुझा धर्म कुठे गेला होता. आता मला धर्म शिकवतोस. अर्जुना त्याला धर्म बिर्म कळत नाही. मार. जैसे कर्म तैसेच फळ देतो ईश्वर. म्हणून ते कर्म तसंच महाराज. कर्माची गती फार विचित्र आहे. साधन आहे कर्म महाराज. सांगतो कर्म. एक महिला परिस्थितीने गरीब होती. एका श्रीमंताच्या घरी स्वयंपाकाला जायची. एक लहानसं लेकरू होतं. दररोज जावं स्वयंपाक करावा. आणि मग एके दिवशी ती लहानसं लेकरू कडेवर ते सारखं दूध मागायचं प्यायला. पातेलं भरून दूध होतं. भला मोठा परिवार होता. स्वयंपाक करून आपलं तिने जायचं. पातेलं एक 10 लिटरच्या पाण्याचं दुधाचं पातेलं. आई मला दूध देणार आहे. अरे बाबा बेड्या, आपण इथं कामाला आहोत, दूध नाही मिळणार. ते लागले जास्तच रडायला. मग आईने काय केलं, एक ग्लासभर दूध त्या पातेल्यातून काढलं 10 लिटरच्या, आणि त्या काय करलं, म्हणजे गपचिपी पदराच्या आण नेलं, त्याला एक ग्लासभर दूध पाजलं. पण म्हणले आता दूध कमी झालं ना, मग पाणी घेतलं त्यात ओतलं. झाली का नाही झाली. मग काही दिवसांनी योगापणे ती माऊली गतप्राण झाली. ती मृत्यू तिचा झाला. मृत्यू झाल्यानंतर महाराज या श्रीमंताच्या घरातली गाय आटली आणि ती गाय पण मृत झाली. आणि मग ही जी माऊली जी चुरून दूध न सांगता लेकराला पाजलं, ती मेली आणि ती गायच्या जन्माला आली. गाय झाली. आणि मग या श्रीमंत घरातली ते चर्चा करून आपली आपली गाय मेली. मग जाबर चांगली एक बाजारातून गाय आणा गावरा. मग ते घरातले 2 सदस्य गेले आणि बाजारात गेले. आणि ही जी गाय झाली होती ना, ती बी गाय विकायला आली होती. नेमकं या घरातल्या सदस्यांनी
तीच गाय पसंत केली जी यांच्यात स्वयंपाक करायला आली होती. मग तिला काय जे पैसे असते त्या गायला दिले आणि तिला मला पहिल्यांदा बी आली, दुसऱ्यांदा बी आली, 7 वेळेस तिला तिथं प्रसूत व्हावं लागलं. 7 वेळेस तिला दूध द्यावं लागलं आणि मग ती अचानक व्रत पावली. 1 ग्लासभर दूध न सांगता लेकराला पाचलं. त्या बदल्यात तिला किती फेडावं लागलं? 7 वेळेस महाराज. हो, आणि 7 वेळेस कालवडच जन्माला आली. 8व्या वेळेस ती गतप्राण झाली. किती कर्म आहे. म्हणून आपण तर सासूच्या चोरून काय काय करतो. बापरे, वा वा वा. म्हणून सांगून काय तुम्हाला खाऊ वाटलं ना, सासूबाई मला हे खाऊ वाटते, आताच्या सासू तुम्हाला बनवून देते. हा, खरंच महाराज बनवून देते. कारण खोटं सांगत नाही. आता या महिला ज्या जुन्या सासू आहेत, शिकलेल्या असतात न शिकलेल्या असतात, म्हणजे त्यांच्याकडे सुगरण पण आहे ना, त्या आता सगळं शिकवय महाराज. हा, आणि परीक्षितीचे राज्यात तो कलियुग आला. आल्यानंतर महाराज काय परिणाम झाला महाराज. कलियुग तिथं आला की सख्खे भाऊ ते आता भांडायला लागले, एवढे भांडायला लागले, एवढे भांडायला लागले. किती भांडायला लागले महाराज. आपण काल पाहिलं ना, देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया हो, देख लिया संसार, देख लिया संसार हमने, देख लिया हो, देख लिया, देख लिया संसार हमने, देख लिया. कलियुग जन्माला आला आणि मग संसार बघितला. मतलब के हे यार हमने देख लिया, माँ बाप को कोई नहीं माने. हो, हे कलियुग झालं. सुरुवात झाली आपण पहिल्या दिवशी पाहिले. सख्खे भाऊ पक्के वगैरे झाले. आणि अजून सांगू का, कलियुगात जर 2-3 भाव असतील आणि एकमेकावर प्रेम करीत असेल ना, तर समजावचं हे पांडवच आहे. दुसरे पांडवच आहेत. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नच आहेत महाराज. आजच्या काळात ते राहिले नाही दादा. हा, खरंच जे भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करत असतील ना, तर ते महाराज राम लक्ष्मण किंवा पांडवच आहेत महाराज. कारण कलियुग का विचित्र आहे. लग्न होईपर्यंत भावाभावांचं जीवापाड प्रेमात ठेवत आहे, आणि लग्न झालं की काय महाराज ते सख्खे भाऊ पक्के होतात, इतके वैरी होतात, इतके वैरी होतात. एकाच रक्ताचे, एकाच आईच्या उदरात आले महाराज. वेगळा निघा की माझा संसार बघू, वेगळा निघा की. अहो, तुम्ही किती कष्ट करता, पण थोरल्याला आहे का तुमची काही जाणीव? मग मी म्हणू चला निघा बाजू. सकाळी माणसं जमवते. आता एक वेगळं राहा, मी त्याला विरोध करत नाही, पण सुखासुखी राहा, प्रेमाने राहा. दादा तुला अर्धा एकर जास्त घे, तुला घे. आणि मोठ्या मनाने द्यावं. हजारो भावाभावात एखादा भाऊ मध्ये एक बातमी आली होती. 3 भाऊ होते. 2 भाऊ सर्वेशला एक मोठ्या पदावर आहेत. एक भाऊ त्यांचा तो शेतकरी. त्या दोन्ही भावांनी सगळी इस्टेट जी शेती त्या शेतकरी भावाला दिली. दादा तू रात्रंदिवस कष्ट केलं, आम्हाला शिकवलं, आमचे लग्न लावून दिले, आमच्यासाठी आयुष्य तुझं गेलं. आता आम्हाला लाखो रुपये पगार आहेत, आमची मुलं मोठमोठ्या ठिकाणी शिकतील, पण तो असाच राहायचे. हे सगळी इष्टे नावावर करून दिले महाराज. ती बातमी होती.
असे कुठंतरी पाहायला मिळत आहे का नाही? हो, म्हणून कलियुग तेवढंच करते. दोन भावाभावात प्रेम संपवतोय, दोन जावाजावात प्रेम संपवते, माणसा माणसात प्रेम संपवते. माणूस सगळ्याला स्वार्थी बनवते, त्याला म्हणतात कली. आणि जो स्वार्थी असतो तो कलीच. आता कली कुठं कुठं चालतोय, कुठं कुठं राहतो, चला बघूया आपण. हा, आणि तेच कलियुग आला आणि पराक्रमी असणाऱ्या परीक्षित राजा त्याच्यावर चालून गेला आणि मग मारणार, कलीला मारणार परीक्षिती. तेवढ्यात तर कली शरण आला. हे राजा, मला कशाला मारतो बाबा? अरे पण तुझ्या येण्यामुळे सगळ्या गावामध्ये, सगळ्या नगरामध्ये भांडणं तर न लागले. कारण कलीचं वातावरणच असते महाराज. जिथं भांडणं असतात ना, भांडण तू बघितले भांडण कधी? बघितले. तुम्हाला तर जास्त आवडतात, फारच जास्त आवडतात. जेवण करत असताना तरी पळत जाणं, कोणाची होती झाली बाई, झाली बाई. चालू भांडणामध्ये जर बघायला आनंद वाटतो, पण आपण तिथे गेलं भांडणं संपले का? काही महिलांना फार आवडतं भांडण. कला जिथं भांडण आहे ती कलीची जागा आहे. अजून एक सांगतो, जिथं व्याभिचार आहे तो कलीच. जिथं सुवर्ण आहे, 5 ठिकाणा सांगतो कली कुठं राहायचं ते. ज्यावेळेस कलीला मारायला परिस्थिती, त्यावेळेस कलीने सांगितलं की हे राजा, मला नको रे मारू, पण तू जिथं सांगते तिथंच मी राहील, मी कुठे बी राहणार नाही सांगितलं महाराज.